धर्माबाद नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्माबाद शहरातील मतदारांना विशेष संदेश दिला आहे. शुक्रवार 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता दिलेल्या या संदेशात त्यांनी धर्माबादच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की धर्माबाद शहराच्या पायाभूत सुविधा राबविण्यासाठी नगरपरिषद स्तरावर सक्षम व विकासभिमुख नेतृत्वाची आवश्यकता आहे. यासाठी धर्माबादच्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. पाहूया काय म्हणाले ते. नमस्कार. धर्माबाद तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना माझा मनपूर्वक नमस्कार. निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आपणा सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याची माझी खूप इच्छा होती, परंतु काही कारणामुळे मी येऊ शकलो नाही. आपल्या या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी सौ सुनीताताई गौड या आपल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आहेत. आपले आमदार राजेश पवार यांनी धर्माबाद शहरातील प्रत्येक प्रश्न, प्रत्येक गरज मला आधीच सविस्तर सांगितली आहे. रत्नाली, बाळापूर आणि धर्माबाद शहरातील भुयारी गटार योजना, गेल्या 50 वर्षापासून गायरान आणि वन जमिनीवर राहणाऱ्या गोरगरिबांचा घराचा प्रश्न, रेल्वे उड्डाणपूल, धर्माबादची ओळख असलेल्या मिरचीला पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी मिरची संशोधन केंद्र, गोरगरिबांसाठी परवडणाऱ्या दरात म्हाडा वसाहत आणि रोजगार निर्मितीसाठी MIDCची स्थापना असे अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी धर्माबादसाठी राज्य सरकार निधी कधीही कमी पडू देणार नाही, ही मी आपल्या सर्वांना खात्री देतो. धर्माबाद तालुका नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला आहे. आमदार राजेश पवार यांच्या मागे भक्कमपणे उभा राहिला आहे. या नगरपालिका निवडणुकीतही आपला आशीर्वाद भाजपच्या पाठीशी ठेवा ही विनंती आपल्याला करतो. नगराध्यक्षपदाकरता सौ सुनीताताई गौड तसेच सर्व 22 नगरसेवकांना आपण या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करा ही आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.